खरं तर ज्याप्रमाणे राजकीय नेत्यांच्या घरी बाप्पांचं आगमन होतंय तसंच अभिनेते आणि कला क्षेत्रातील दिग्गजांच्या घरी सुद्धा बाप्पांचं आगमन होतंय। मराठी सिनेसृष्टीचा सुपरस्टार स्वप्नील जोशीच्या घरी सुद्धा बाप्पाचं आगमन झालंय। यावेळी स्वप्नीलनं येणाऱ्या सर्व पाहुण्यांना एक वही किंवा एक पुस्तक घेऊन येण्याचं आवाहन केलं। या निमित्तानं स्वप्नील जोशी यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी। खरं तर म्हणतात ना की आनंद येताना अनेक गोष्टी घेऊन येतो, तसंच बाप्पा येताना आनंद घेऊन येतोय आणि तो स्वप्नील जोशी यांच्या घरी आलेला आहे। खूप खूप स्वागत आहे स्वप्नीलला। खऱ्या अर्थानं आनंद हे तुमच्या प्रमोशनमध्ये दिसत आहेत आणि आता बाप्पा अजून आनंद घेऊन आलाय, काय सांगायला? यावर्षीचा गणेशोत्सव खूप जास्त खास आहे बाबा, कारण नवरा माझा नवसाचा 2 20 सप्टेंबरला प्रदर्शित होतोय आणि दरवर्षीप्रमाणे तुम्ही सगळे आलात बाप्पाच्या आगमनासाठी। आता तुम्ही सगळे आला नाहीत तर ॲक्च्युली असं वाटतं की घरची लोक कमी पडत आहेत। मग अरे घरची माणसं नाही आली अजून। असं मीडिया दरवर्षी येतो, तुमच्या सगळ्यांचे आभार, खूप छान वाटतं। आणि आता बाप्पांचं आगमन झालंय, जे वर्षभर ज्याची वाट बघतो आपण, तो दिवस आता आलाय आपल्याकडे। अनेक घरांमध्ये आदल्या रात्री होतात, तर बाप्पांचं आता उद्या सकाळी पूजा आणि प्राणप्रतिष्ठा होईल, पण उद्यापासून गणेश उत्सवाला सुरुवात होते। म्हणजे व्हॉट अ फिलिंग। पण या सगळ्यानंतर तुम्ही आताच म्हटलं की ह्या डेकोरेशनची सगळी किमया ही वहिनींची आहे, हो, पूर्ण घरच्यांची आहे, काय सांगायला? कमाल। म्हणजे सध्या तर प्रमोशनमध्ये इतका व्यस्त आहे की काय करा काय नका करू ह्याच्यात पण माझी इन्व्हॉल्वमेंट नाही। याचं सगळं श्रेय ते लीनाला आहे। लीनाबरोबर आई, आमचा दत्ता आणि मायरा राघव। पण म्हणजे बाबांचा सगळा हातभार, वस्तू म्हणजे पुरवठा हा बाबांचा हातभार, पण हे काय करायचं, थीम काय करायची, ते कसं, हे सगळं लीनाचं कौतुक आहे आणि तिने मेहनतीने ते केले। त्याच्याबरोबर आई, दत्ता आमचा आणि आमचे मायरा राघव, या सगळ्यांनी मिळून ते खूप सुंदर केलं। पण आपण नेहमी म्हणतो की गणपती येताना आनंद घेऊन येतो, हे 1.5 दिवस असतात तरी काय तुमच्या दोघांसाठी? काय मी तुला सांगू शकत नाही यार। म्हणजे त्या 2 दिवसाची मजा कधी येतात कधी जातात कळत नाही। म्हणजे कधी कधी असं वाटतं की अरे यार 2च दिवस कमी पडतात, पण ते काय, ती आपली परंपरा आहे, ती संस्कृती। असं मनात येईल तेव्हा 1.5 दिवसाचे 5 दिवस केले असं नाही करतायत। त्याला काहीतरी शास्त्र आहे, त्याचं काहीतरी सायन्स आहे, तर त्याचा मान ठेवला पाहिजे असं मला वाटतं। त्यामुळे 1.5 दिवसाचे बाप्पा, बाबांच्या जन्म, हा पण खरं नवसाचा गणपती आहे। बाबांच्या जन्मापासून बाप्पांची स्थापना झाली, म्हणजे 50चा वडिलांचा जन्म, पण तो ऑक्टोबरचा होता तेव्हा गणेशोत्सव होऊन गेला होता। त्यामुळे 51व्या वर्षीपासून हे 74वं वर्ष आहे बाप्पाच्या आगमनाचं। फार भारी, म्हणजे व्हॉट अ फिलिंग। पुढच्या वर्षी आमच्या घरच्या गणपतीचं 75वं वर्ष असेल, म्हणजे क्या बात आहे। पण काय मजा येते रे त्या 1.5 दिवसात। आपल्याकडे 1.5 दिवसात 1,500-2,000 हजार लोक येतात। तुला माहिती आहे, तू आलायस, वर्षभर न भेटलेली, वर्षभर संपर्कात नसलेली, वर्षभर कनेक्टिव्हिटी नसलेली, हक्काने येतात। म्हणजे कोणी कोणाला इन्व्हाइट करत नाही आता काही। म्हणजे तुला कौतुक वाटेल, पण आई ज्या बँकेत काम करायची, त्या बँकेत ज्या बसनी जायची, त्या बसचा ड्रायव्हर आणि कंडक्टर काका अजून येतात। आता त्यांना मुलं झाली, नातवंड, आता म्हणजे काही त्याला, सो हे इतक्या वर्षांचे ऋणानुबंध आहेत। आधी गिरगावात होतं अनेक वर्ष, मग कांदिवलीला जिथे राहायचो, मग आता गेली अनेक वर्ष इकडे। सो हे 1.5-2 दिवस जल्लोष असतो, म्हणजे उत्सव म्हणजे काय, त्याला तसे 2 दिवसच नाहीत अख्ख्या वर्षात। आणि तो आनंद तुम्हाला आयुष्यभर मिळो। खूप खूप धन्यवाद। हा गणपती असाच आनंद आणत जाऊ। थँक्यू सो मच। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया।